चेक 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 चेक. तू कंटिन्यूस चालू काय तुझं? एक लक्षात ठेवा, मी आणि श्रावणी हे परत करणार नाही आहे. अँड सबस्क्राईब. ओके. नाही ग, हे डिसलाईक झालं. हॅलो सर. हॅलो श्रावणी. सर, एवढे सगळे ॲस्पेक्ट्स आहेत, बट वाय डिड यू चूज फिल्म मेकिंग? फिल्म हे खूप एक प्रभावी ऑडिओ व्हिज्युअल असं माध्यम आहे, ज्यामध्ये खूप इफेक्टिवली कमी वेळात आणि खूप चांगल्या पद्धतीने किंवा विविध पद्धतीने प्रत्येकाच्या शैलीप्रमाणे, प्रत्येकाच्या स्टाईलप्रमाणे खूप गोष्टी दाखवू शकतो. आणि फिनॉमिनल मीडियम आहे. एंडलेस पॉसिबिलिटीज आहेत आणि मला ते खूप छान वाटतं. सर, तर तुमचं हे फर्स्ट टाइम फिल्म मेकिंगमध्ये होतं की तुम्ही काही पाहिलं? नाही, मी पूर्वी इन्स्टिट्यूशनल लेवल किंवा छोट्या मोठ्या इतर गोष्टींमध्ये असिस्ट केलं आहे. एक दोन याच्यामध्ये थोडंफार डिरेक्शन केलं होतं आणि त्यात इतर लोकांकडून खूप शिकलो होतो. त्याला खूप चांगला प्रतिसाद पण मिळाला होता. काही यांना अगदी 6 नॅशनल अवॉर्ड्स वगैरे मिळाले. पण या संस्थेत आल्यानंतर मी बघितलं की मुलांची एनर्जी खूप छान आहे आणि खूप सगळं इकोसिस्टम आहे जे पॉझिटिव्ह आहे आणि करूया. आणि मग सुरुवातीपासून तेवढा अनुभव नव्हता, परंतु काही वेळेला मुलांना सॉरी एवढे मोठे कॅमेरा वगैरे सगळे लोक म्हणतात, त्याची एक स्टोरी आहे. पण थोडं या जर्नीमध्येच काही गोष्टी शिकलो. असा काही खूप मोठा अनुभव नव्हता, पण इंटरेस्ट मात्र होता. आणि स्टेअरकेस बद्दल बोलायचं असेल तर आमच्या बॅचमधनं तुम्हाला खूप स्क्रिप्ट आलेल्या, तर तुम्हाला काय आवडलं या स्क्रिप्टमध्ये? मला म्हणण्यापेक्षा स्क्रिप्ट चूज करणे किंवा सिलेक्ट करण्यामध्ये एक टीमच होती. प्रत्येक गोष्टीतच टीम होती आणि आम्ही त्याला प्रत्येकच म्हणजे कास्टिंग किंवा प्रत्येक याच्यामध्ये एक मोठं एक ग्रुप बनवला होता की ते सगळे मिळून ठरवतील. तर माझ्या एकट्याचा निर्णय नव्हता, परंतु सगळ्या जॉनर्समध्ये काही ना काहीतरी नाविन्य नक्कीच होतं. म्हणजे असं नाही की हीच एक चांगली स्क्रिप्ट होती आणि बाकी नव्हत्या, पण ही इतकी सटल, इतकी सरळ आणि इतकी सोपी होती की त्याला स्वतःचं म्हणणं काही नाही आहे किंवा त्यात प्लॉट काही नाही किंवा त्यात काही उद्बोधन नाही आहे, त्यात काही कोणाला तरी आपण शिकवतोय असं नाही आहे. आणि ते फक्त आपलं स्वतःचं एक मनोगत सांगते की मी आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय बघितलं. आणि ते सुद्धा एक कोणीतरी व्यक्ती नाही सांगत आहे, ती एक निर्जीव एक स्पेस सांगते. तर ते सगळ्यांनाच, त्या ज्युरीला किंवा त्या कमिटीला खूप अपील झालं. सो त्याला तो स्लाइस ऑफ लाईफ असं म्हणायचा तो शब्द पण आम्हाला खूप भारी वाटला आणि मग ती एक शॉर्टलिस्ट होत होत ती झाली. आणि आम्ही जे बाकीच्या कास्ट मेंबरशी बोललो त्याच्यात सगळे नेहमी म्हणतात की पाटील सर कधीच कशालाच नाही म्हणत. त्यांच्याबरोबर काही पण विचारायला गेलं किंवा काही परमिशन जरी लागली की ती कुठेही शूट करायचं असेल काहीही, तरी ते सगळ्याला हो म्हणतात. तर म्हणजे तुम्हाला असं काय वाटलं त्याच्याबद्दल की तुम्ही हो म्हटलं? नाही, मुलांची या एज मधली आणि त्यातल्या त्यात मेडिकल स्टुडंट्सची जे इंटेलेक्च्युअली ऑलरेडी खूप एनेबल्ड असतात आणि मग एवढ्या टाईट शेड्यूल नंतर काहीतरी करण्याची इच्छा असते, हे इटसेल्फ एक अद्भुत असं विलक्षण हे आहे. हॅव्हिंग इंटेलेक्च्युअली एबल स्टुडंट इज अ डबल एजेड or a very sharp weapon. You have to hold it very steady at the same time very cautiously. आणि निगेटिव्हिटी खूप पर्क्युलेट व्हायला नको. आणि आम्ही सुरुवातीला कधी कधी मी जेव्हा हो म्हणतो तेव्हा मला पण डाऊट असतो माझ्यावर की ते होईल की नाही, पण समाव कॅम्पसमधले इकोसिस्टम इतकी सुंदर आहे आणि इतकी भारी आहे की एकदा को डिरेक्टर सागरने हट्ट धरला की एकदम एका दिवसाच्याच बाळाचं शूट करायचं किंवा एका दिवसाच्या पेक्षा कमी. आणि मी म्हटलं होऊन जाईल, करूया. आणि मग नंतर आम्ही डायरेक्ट आपल्या
HODशी बोललो ऑब्स्टॅटिक्सच्या, मग तिथे कोणीतरी ओळखीचं निघालं आणि त्या बाळाला आम्ही शूट केलं तेव्हा त्याचं एज 4 to 5 hours होतं, विथ द लाईट्स अँड विथ कॅमेरा, आणि पॅरेंट्सने अलाव केलं. सो जेव्हा आम्ही म्हणतो किंवा सगळे मिळून म्हणायचो की हे करूया, हे होऊन जाईल, तेव्हा माहित नसायचं खरंच होईल की नाही, पण ते वाट निघून यायची. आणि वॉचिंग ॲज अ थर्ड पर्सन, and I think the entire college is very curious that why is it taking so long for the film to be released? Why is it not out yet? खरी गोष्ट आहे, टर्मिनल एक्झाम्स इज द फर्स्ट थिंग की सगळेजण एंगेज होऊन जातात. मग युनिव्हर्सिटी एक्झाम येते आणि करिक्युलर रिस्पॉन्सिबिलिटीज आर फर्स्ट. त्यात थोडेफार काही हिकअप्स टेक्निकल लेवलला असतात. आणि तुला खरं सांगतो, म्हणजे त्याच्या आधीच्या एका प्रश्नाकडं की एवढे मोठे कॅमेराज, तर सुरुवात आम्ही जेव्हा डिस्कशनने केली तेव्हा असं ठरलं होतं की खूप मोठे मोठे बॉलिवूडचे हॉलिवूडचे डायरेक्टर्स आयफोनला एक्सपेरिमेंट करतायत आणि पूर्ण बॅक टू बॅक सगळे सीन्स आयफोनवर करतायत. इनफॅक्ट काही लोक तर 1 टेकमध्ये वगैरे करत होते. तर आम्ही म्हटलं की आपणही आयफोनवर आणि गिम्बल वगैरे त्याने करूया. पण नंतर आम्हाला थोडंसं ॲस्पिरेशनल झोन वाढल्यावर आम्ही विचार केला की थोड्या बेटर कॅमेराजवर करू. आणि मग 1-2 मित्रांशी बोलल्यावर ते म्हणाले की अरे तुमच्या इथे शॉर्ट फिल्म झाल्या आहेत काही. somehow we could connect with the alumnis, रुद्र किंवा दीपक पाटील, रुद्र करपे सर, दीपक पाटील. आणि मग आम्हाला कळलं की ते तर प्रोफेशनली चांगल्या कॅमेराजवर, म्हणजे अगदी रेड, ड्रॅगन या कॅमेराजवर काम करतायत, जे फार फेच्ड ड्रीम होतं, म्हणजे वी नेवर थॉट. आणि मग त्यांच्याशी बोलल्यावर ते म्हणाले अगदी बाकीचे इतर आमचे कमर्शियल रेट्स वेगळे आहेत, पण आम्ही आपल्या ॲज अ ॲलमनी खूप हेल्प करू. ते पण अमाऊंट होती फॉर्मिडेबल, पण आम्ही मग वी ग्रॅब्ड अ चान्स आणि म्हटलं की चला लेट अस अपग्रेड द एंटायर गेम. अशा पद्धतीने आम्ही थोडंसं, सो सुरुवातीला ते प्लॅन नव्हतं, पण समाव. आणि नंतर मग कालझीच्या लेन्स मग त्या मुंबईहून आम्ही मागवल्या आणि मग आम्ही मॅडनेसच इतका क्रीप झाला की मग ते कोणी काही करायला. पण एनिवे वी ट्राईड आवर बेस्ट टू गो टू ऑलमोस्ट प्रोफेशनल लेवल. इट इज येस. अँड वाईल शूटिंग सगळ्यांनी म्हटलंय की पाटील सर वॉज वन ऑफ द मोस्ट फन पर्सन ऑन द सेट. तर तुमची सगळ्यात फन मेमरी कोणची आहे? आणि मी खूप यांच्याकडनं ऐकलंय की तुम्ही 2-3 प्रँक्स पण केलेल्या सेटवर, तर त्याच्यातली सगळ्यात फन कोणची? काय व्हायचं की अगदी तो बॅक टू बॅक कधी कधी 24 तास 36 तास असं मुलं काम करत असायचे. आणि खरं बघितलं तर मी माझ्या फोरेन्सिक करिअरमध्ये क्राईम सीन्सवर, कोर्टात आणि असंख्य हजारो डेथ सिच्युएशन्समध्ये जेव्हा रिलेटिव्सशी बोललो आहे आणि सगळं बघितलं आहे, मला एक कळलं आहे की क्रिएटिव्हिटी, यूथ, त्यांचं स्पिरिट, त्यांचं पॉझिटिव्हिटी, त्यांचं इन्स्पिरेशनल की होऊन जाईल सर, करून घेऊया, हे मॅजिकल आहे. आणि त्यामध्ये जसा एखादा लहान मुलगा किंवा तो टीनेजमधला नेहमी हसत असतो, तर ते मला खूप अट्रॅक्ट करतं. म्हणजे आणि ॲज अ पर्सन मला ते खूप मराठीत म्हटलं तर भावतं. तर त्या याने मी प्रयत्न करतो की त्यांच्या एजचा व्हावा आणि तसंच एन्जॉय करावं. प्रँकच्या बाबतीत म्हटलं श्रावणी, तर खूपशे आठवत नाहीत, मी सागरवर बऱ्याच वेळेला करायचो. पण आम्ही एकदा ओमवर केला होता आणि त्याला एका सीनच्या नंतर त्याला सांगितलं आणि ते सगळ्यांनी ठरवून केलं होतं, म्हणजे रुद्र सर, दीपक आणि को डिरेक्टर्स, की नाही म्हणजे ती डेप्थ येत नाही आहे आणि ते होत नाही आणि ते मॅजिक इज नॉट हॅपनिंग आणि आम्ही बघितलं आहे दुसरा वगैरे. आणि ही वॉज ऑलमोस्ट इन टू टिअर्स. आणि मग बऱ्याच वेळानंतर आणि असंच बरंच काय काय मी डायलॉग्स तयार केले होते आधी त्याला. आणि मग थोड्या वेळाने सगळे हसायला लागल्यावर त्याला कळलं की यस हा प्रँक आहे आणि असं काय त्याला कोणी रिप्लेस करत नाही वगैरे. त्याच्या एका दुसऱ्या को ॲक्टरला, म्हणजे ती जी आई असते जी पायऱ्यांवर वाट बघते, तिला आम्ही
त्याच्या जस्ट आधी रिप्लेस केलं होतं ते त्याच्या डोक्यात होतं की हे रिप्लेस करतायत ॲक्ट्रेसला वगैरे. तर असे छोटे मोठे असायचे, पण सगळ्यांनी खूप मजा केली त्या प्रँक्सवर. आणि आता लास्ट तुम्ही जसं म्हटलं, वेन यू चोज द स्क्रिप्ट, इट इज नॉट समथिंग, म्हणजे त्या स्क्रिप्टमध्ये असं खूप मेसेज असा आउट देअर नाही आहे. इट इज म्हणजे एकदम न्युआन्स्ड वेनी त्याला पोर्ट्रे केलेलं आहे. म्हणजे इट इज नॉट प्रीची ऑर इट इज नॉट अ जार्गन ऑन द ऑडियन्स. इट इज वॉट यू टेक बॅक फ्रॉम द फिल्म, बिकॉज इट्स अ सॉर्ट ऑफ नॉन ऑब्जेक्टिव्ह वे ऑफ द स्टेअरकेस. त्याची फक्त दिवसात काय झालं एवढं ते सांगतंय. सो व्हॉट वुड यू लाईक द ऑडियन्स टू टेक बॅक फ्रॉम द फिल्म? अगदी तू सुंदर शब्दात त्याला ऑलरेडी समराईज केलंयस आणि खूप छान डिपिक्ट केलंस. कारण प्रीचिंग किंवा टीचिंग किंवा मेसेज हे खूप सब्जेक्टिव्ह असू शकतं, की मला काय वाटतंय, पॅरेंटला काय वाटतंय, किंवा त्या सिच्युएशनमध्ये. सो पॉईंट ऑफ व्ह्यू प्रत्येकाचा वेगळा असतो. म्हणून आम्ही, अगदी तू करेक्ट बोललीस, की जे आहे ते दाखवलं आहे आणि त्यातून काय कोणी घ्यायचं आणि कसं रिफ्लेक्ट व्हायचं हे त्यांच्यावर सोडलं. इट इज बेसिकली अन ओपन एंडेड. पण या सगळ्या याच्यातून थोड्या थोड्या काही फॅक्च्युअल गोष्टी डिस्क्राईब पण केल्यात, की डॉक्टर किंवा रेसिडेंटच्या आयुष्यात अप्स अँड डाऊन्स कसे असतात, किंवा पेशंटच्या रिलेटिव्ज मध्ये गुड न्यूज किंवा बॅड न्यूजला ते कसे फेस करतात, डायजेस्ट करतात. एखादा पेशंट खूप महिन्यांनंतर किंवा काही वर्षांनंतर सुद्धा कसा ॲकोमोडेट होऊ शकत नाही स्वतःच्या लाईफशी. आणि हेल्थकेअर वर्करचं तेच रोजचं जीवन असल्यामुळे ते किती डिफिकल्टीज किंवा किती ऑर्डियलमधून कधी कधी जात असतात. आणि तसंच एक कॅरेक्टर आहे की जो रुळला आहे त्या हॉस्पिटलच्या वातावरणात, आणि तो ते ॲज अ पेशंट किती एन्जॉय करतोय आणि किती सिमलेसली फिरतोय. तर अशा विविध आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि यातल्या बऱ्याच सगळ्या गोष्टी या कोणत्या ना कोणत्या इन्सिडन्स आणि ॲक्च्युअल रिअल लाईफ सिच्युएशन नंतरच इन्फ्लुएन्स्ड आहेत किंवा हेविली बॉरोड आहेत, अशा आहेत. So coming to the end of the interview, would you like to give any message to the cast and crew after such a long time? Yes, श्रावणी, पुन्हा जरी आम्ही हे सगळं असं करायचं ठरवलं तर कितपत होईल माहीत नाही. कारण ते इट इज नॉट ओनली स्पेस अँड पीपल, टाईम इज ऑल्सो, दॅट पर्टिक्युलर टाईम इज मॅजिकल. आणि खूपच भारी होतं ते, मजा पण आली, मॅजिकल पण होतं. पण स्टील तू जसं विचारलंस की काही सांगायचं आहे का, तर बरेच लोक सुरू करतात त्या व्हर्टिकल हेडला किंवा त्या पर्टिक्युलर कामाला खूप उत्साहाने आणि मग नंतर हळूहळू त्यांना असं वाटायला लागतं की मी रिलेव्हंट आहे की नाही. आणि मी बघितलं आहे ते, असं वाटतं की यात मी पुढे करावं का, आणि मग त्याला काय वाटेल, याला काय वाटेल. तर माझं एक थोडंसं असं हे होतं की तुम्ही सगळं संभाषण दुनियेशी करतात किंवा इतरांच्या बाबतीत की तो काय विचार करेल, कधीतरी स्वतःशी करा की तुला काय करायचं आहे. आणि तुम्ही ॲज अ स्टुडंट कीप कंटिन्युईंग व्हॉट यू बिलीव्ह, असं मला वाटतं. हे मी पुढच्या स्टुडंटसाठी सांगेल की जे त्यात काम करू इच्छितं. कारण असं वाटणं स्वाभाविक आहे, कधीतरी पुश अँड पुल त्या कामाच्या ओघात होतं. पण तुम्हाला जे पॅशन आहे ते दैवी आहे, ते इट्स गॉडली. त्याला तुम्ही सोडलं तर मग तुम्ही स्वतःशी संवाद साधत नाही, असं मला वाटतं. सो थँक्यू सर, तुम्ही थँक्यू श्रावणी, इट्स अ प्लेजर. नाही, इट्स अ प्लेजर, इट्स माय ऑनर. And thank you, and you've made such a wonderful film, so I only wish the best, really. Thank you, Shravani, on behalf of all my cast to you, all my crew and the team members of the entire film. Thank you, Shravani. So मला वाटतं की ह्या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून SKNMCच्या पूर्णच, आणि आणखी एक याचं वैशिष्ट्य हे आहे की फ्रॉम इंटर्न्स टू प्रोफेसर्स टू द ॲब्सोल्यूट फ्रेशर, या सगळ्या बॅचेसने जे एकत्र काम केलं आहे आणि एकत्र आपल्या आपल्या परीने, म्हणजे बॅगा उचलण्यापासून
पाण्याच्या बाटल्या पोचवण्यापर्यंत आणि ॲक्टिंग करून आणि डायरेक्शनल किंवा रात्र जागणं, तर या सगळ्या गोष्टीचं जर मॅजिक बघायचं आहे आणि ते सुद्धा 16 मिनटाच्या आत, तर प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड लाईक सबस्क्राईब, शेअर. अरे हे एकदम कॅन्डिड झालं रे, त्याला काहीतरी एडिट करायला. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ओके, नाही ग, हे डिसलाईक झालं. ओके, एनिवे, हां, सो लाईक, शेअर and subscribe. Okay, so please watch this short film and please promote it for other college friends. आणि ही सगळी शॉर्ट फिल्म जाणार आहे बऱ्याच सगळ्या डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्समध्ये. सो प्लीज सपोर्ट अस ऑन सोशल मीडिया हँडल्स बिकॉज मेनी अ टाइम्स that is one of the criterias for screening in many of the film festivals. Thank you so much, guys. Thank you.